अमरावती के चपरासीपुरा सटीक महर्षि वाल्मीकि भवन का निर्माण कार्य अमरावती महानगर पालिका द्वारा किया गया था। इस भवन का उपयोग सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य के लिए उपरोक्त भवन का उपयोग किया जाए एवं सभी जाति धर्म के लोग उत्सव तथा सामाजिक कार्यक्रम इस भवन में ले सके, इसके लिए यह निर्माण कार्य किया गया था। बीते 14 महीनों से महानगर पालिका की ओर से उपरोक्त भवन को ताला जड़ने से नागरिकों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा था। महर्षि वाल्मीकि भवन के दोनों गेट को ताला जड़ने से सामाजिक कार्यक्रम लेने में काफ़ी दिक्कतें आ रही थी। इस गंभीर समस्याओं की दखल लेते हुए ज्येष्ठ समाज सेवक संजय आठवले द्वारा मनपा के जोन क्रमांक 3 के अभियंता तिरपुड़े को भी अवगत किया गया था। उप अभियंता सुहास चौहान से भी चर्चा की गई थी, फिर भी अधिकारी टस से मस होते हुए दिखाई नहीं दे रहे थे। एक प्रतिष्ठित समाज सेवक के साथ अनबन के कारण राजकीय व्यक्ति ने महर्षि सुदर्शन भवन को ताला ठोकने की बात भी सामने आ रही थी, इसलिए नागरिकों में प्रचंड असंतोष एवं गुस्सा दिखाई दे रहा था। सुदर्शन भवन को जड़ा ताला जोड़ने के विषय पर मनपा के सभी अधिकारी और पदाधिकारियों से चर्चा करने के बाद भवन को 29 अक्टूबर को शाम 6 बजे समर्पित करने की मांग भी भारतीय जनता पार्टी के तेज तर्रार अनुसूचित जाति जमाती के जिला उपाध्यक्ष संजय आठवले द्वारा की गई थी। इनके साथ तब उप अभियंता सुहास चौहान, जोन क्रमांक 3 के अभियंता भास्कर तिरपुड़े, उप अभियंता सुहास चौहान, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे और राष्ट्रीय कांग्रेस के मनपा के विरोधी पक्ष नेता ने भी इस विषय से बात की गई थी। इस चर्चा में उपरोक्त भवन को लगे ताले स्वयं आकर मनपा के अधिकारी खोल देंगे, ऐसी सकारात्मक चर्चा भी हुई थी। फिर भी शाम 6 बजे तक मनपा के अधिकारी नहीं पहुंचने पर सुदर्शन भवन के जड़े ताले को खोलने का इंतजार किया गया। आखिरकार तेज तर्रार नेता संजय आठवले ने इंतजार की घड़ी खत्म होते ही सुदर्शन भवन के ताले खोल दिए और सुदर्शन भवन नागरिकों के सुपुर्द किया। 14 महीने से बंद इस भवन के ताले खोलने से नागरिकों में एक उत्साह की लहर दिखाई दे रही थी। ताला खोलते समय काफ़ी नागरिक एवं महिला मौजूद थे। इस समय स्थानिक समाज सेवक राजेश चौहान, संजय समुद्रे, दुर्गेश मोगरे, अजय पानसे, कार्तिक समुद्रे, संतोष शेंद्रे, छोटू पछेल, अजय सोळंके, सुनील काजळे, सचिन गायकवाड़, प्रमोद लोनारे, बबलू कसोटे, प्रमोद खेड़े, सुनील समुद्रे, गणेश कनोजे, शुभम तिवारी, मोन्टू किल्लेकर इत्यादियों ने भवन के बंद ताले खोलने पर ज्येष्ठ समाज सेवक संजय आठवले पर अभिनंदन का वर्षाव किया। राहुलनगरमध्ये महर्षि सुदर्शन भवन जे शासनाच्या वतीने मनपाच्या निधीमध्ये आहे, या ठिकाणी राहुलनगर परिसरामध्ये जे महर्षि सुदर्शन भवन आहे हे अंदाजे 14 महिन्यापूर्वी स्थानिक नगरसेविका यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्याचा दुरुपयोग करून या ठिकाणी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता त्या महर्षि सुदर्शन भवनला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी सील ठोकलं आणि 14 महिन्यापासून ते त्या ठिकाणी महर्षि सुदर्शन भवन हे कुलूपबंद अवस्थेत या ठिकाणी होतं। आता आपली काय मागणी राहणार, काय या दोषी कोण? या ठिकाणी महर्षि सुदर्शन भवन जे आहे हे सर्व जाती धर्माचं एक प्रतीक आहे। सर्व जाती धर्माचे जे कार्यक्रम आहेत, उत्सव आहेत, त्या प्रोग्राम आहेत हे त्या ठिकाणी साजरे होत असतात। या ठिकाणी त्याला सील ठोकल्या कारणाने 14 महिन्यापासून मागासवर्गीय समाज, पर्टिक्युलर त्या भागामध्ये मागासवर्गीय समाज आहे, मागासवर्गीय समाज हा साधन सुविधेपासून, सुखसुविधेपासून वंचित राहिला आणि ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कुलूप ठोकण्यासाठी, सील ठोकण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला त्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणच्या मागासवर्गीय समुदायाला त्यांनी सुखसुविधेपासून वंचित ठेवलं, म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा यानुसार त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी राबवण्यात येईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो। या अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने एक उपअभियंता महानगरपालिकेचे सुहास चौहान आहेत। अगदी त्यांनी जाणीवपूर्वक, बुद्धिपुरस्सरपणे आणि हेतुपुरस्सरपणे अगदी टाळाटाळ केली। उत्तर देताना चाबी कोणाकडे आहे ते कोणाचं नाव सांगत होते, कधी महाजनचं नाव सांगत होते, कधी कुत्तरमारेचं नाव सांगत होते, कधी त्या ठिकाणी तिरपुडेचं नाव सांगत होते। अत्यंत बेजबाबदार असा माणूस सुहास चौहान आहे। त्या ठिकाणी तो अधिकारी या पदावर राहण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे। त्याला त्या ठिकाणी पदच्युत करणे किंवा काढून टाकणे अत्यंत गरजेचे आहे। बेजबाबदार आणि निष्क्रिय अधिकारी सुहास चौहान आहे। आणखी दुसरी काही आपण नाव घेतलं आहे आणखी अधिकारी, आणि यामध्ये नंतर महाजन यांची भूमिका ही अशी गुळमुळीत भूमिका होती, त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे आणि अत्यंत
मुजोर आणि मस्तावलेला अधिकारी गणेश कुत्तरमारे याने तर म्हणजे याची एक अशी हाईट केली अशी की माझ्याकडे आता चाबी आहे, थोड्या वेळानं देतो, अर्ध्या घंट्यानं देतो, तुम्ही 2 दिवसाने या. आणि तो इतका मस्तावलेला आहे की मी जेव्हा आमचे सन्माननीय विरोधी पक्षनेता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे बबलू भाऊ शेखावत यांचं नाव सांगितलं तर त्याने असंही उत्तर दिलं का कोण नगरसेवक, मी नगरसेवकाला काय समजतो. म्हणजे विरोधी पक्षनेत्याला सुद्धा हे कोणत्याही प्रकारची किंमत या ठिकाणी देत नाही. त्याने ज्यावेळेस म्हटलं का विरोधी पक्षनेत्याला मी काही समजत नाही, त्यावेळेस मी त्याला म्हटलं सन्माननीय नगरसेवकाची तुम्ही जर अशी इज्जत करता तर तुमच्या पाठीमागं असा कोणता वरद असता, कोणतं राजकीय वलय आहे की तुम्ही विरोधी पक्षनेत्याला सुद्धा समजता की मी त्याला काही समजत नाही. म्हणून विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.